अरे तुम्ही सगळे उभे का? बसा. सगळ्यात आधी आयोजकांनी मला एवढा मोठा पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. पण माफ करा, मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही. भैरवीजी, महाराष्ट्र संगीत भूषण हा राज्याचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. मग नाकारण्यामागचं नेमकं कारण काय? मॅडम, इतकी वर्ष झाले तुम्ही संगीत विश्वापासून दूर का होतात? हो ना, आणि तुम्ही त्या ऐतिहासिक जुगलबंदीत हरलात म्हणूनच संगीतातून संन्यास घेतला होतात का? एक्सक्यूज मी. मुळात तुम्हाला त्या दिवशी त्या जुगलबंदीत या भैरवी वझेसोबत काय घडलं ते माहीतच नाही आहे. ओ राईट, तुम्हाला तर तेच माहिती असणार आहे ना जे तुम्हाला दिसलं. पण इथंच तर गफलत आहे. ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, नाही का? पण मुळात माझा पराभव झाला नव्हता. माझा पराभव घडवून आणण्यात आला होता. नाहीतर ती भैरवी वझे जिची अख्खी हयात या रंगमंचावर गेली आहे, तिचा पराभव होऊ शकतो? तेही जुगलबंदीत? शक्य नाही. पण त्या दिवशी अतिशय हीन दर्जाचं कटकारस्थान करून माझ्यावर नसते आरोप लावून नको नको ते आळ घालून मला बाजूला करण्यात आलं. मला कुठं तोंड दाखवता येणार नाही अशी गत केली माझी सगळ्यांनी मिळून. आणि तुम्हीही त्या फसव्या प्रकाराला माझ्या पराभवाचं नाव दिलं. म्हणून मला असं वाटतंय की माझ्या त्या जखमांवर मलम म्हणून मला हा पुरस्कार देण्यात येतोय. आणि म्हणूनच मला तो नकोय. आणि जिच्यामुळे मला हा पुरस्कार नाकारावा लागतोय ती एकमेव व्यक्ती म्हणजे सावली. सावली? का? कोण सावली?